अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ अखेर समोर आलेला आहे। इमारतीच्या 6व्या मजल्याच्या कॅमेऱ्यात हा आरोपी कैद झालेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ समोर आलाय। आता आपण जो एनडीटीव्ही मराठीवरच्या दृश्यांमध्ये व्यक्ती जी बघतोय, हाच हल्ला करून परतत होता, हाच आरोपी आहे आणि या आरोपीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। इमारतीच्या 6व्या मजल्याच्या कॅमेऱ्यात हा आरोपी कैद झालेला आहे। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। देवेंद्र, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरामध्ये घुसून एका हल्लेखोराने हल्ला केला होता आणि त्याचंच सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता समोर आलेलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला आणि हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर पसार होत असतानाचा एक सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आलेलं आहे। अवघ्या 6 सेकंदाचं हे फुटेज आहे, मात्र त्यामध्ये हा हल्लेखोर स्पष्टपणे आपल्याला दिसतोय। शिवाय जे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्या सीसीटीव्हीकडे देखील हा बघताना हल्लेखोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच हल्लेखोराच्या शोधासाठी मुंबई पोलिसांकडून वेगवेगळी तपास पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहे। शिवाय मुंबईतले जे वेगवेगळे भाग आहेत त्या ठिकाणी देखील मुंबई पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे। मात्र मुंबई पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा हा पुरावा मिळालेला आहे। सीसीटीव्ही फुटेजमधून हा जो हल्लेखोर आहे, आरोपी आहे, त्याचा चेहरा स्पष्ट दिसतोय आणि हल्ला करून तो ज्यावेळेस या इमारतीमधून पसार होत होता त्यावेळेचे हे सीसीटीव्ही जे आहेत ते समोर आलेलं आहे। सौरभ, निश्चितच देवेंद्र, यावर आपलं लक्ष असणार आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। हीच ती दृश्य, हाच तो माणूस ज्यानं सैफ अली खानवर हल्ला केला। हल्ला करून हा आरोपी परतत होता आणि त्याच वेळेला तो बरोबर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। इमारतीच्या 6व्या मजल्यावर हा सीसीटीव्ही लावण्यात आलेला आहे आणि याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा आरोपी कैद झालेला आहे। याचा शोध आता युद्धपातळीवर घेतला जातोय। पोलिसांची पथकं याच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत। हल्ला करून हा परतत असताना याने देखील सीसीटीव्ही मध्ये बघितलेला आहे, त्यामुळे त्याचा चेहरा अगदी स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळू शकतोय आणि ह्याच हल्लेखोराचा शोध आता घेतला जातोय। आपण बघतोय की सैफ अली खानच्या हल्लेखोराचा मुंबईत ठिकठिकाणी शोध घेण्यात येतोय। आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी आता पोलिसांची पथकं पोहोचलेली आहेत। विशेषतः कांदिवली, वडाळा, प्रभादेवी या भागात छापेमारी देखील करण्यात येते आणि संशयिताच्या शोधामध्ये ही छापेमारी सुरू असल्याचं कळत आहे। सैफ अली खानच्या घरी मध्यरात्री या चोरानं प्रवेश केला। त्याला सैफनं अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरानं त्याच्यावर चाकून जीवघेणा हल्ला केलाय।